धुळे महानगरपालिका करिता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शिवसेना शिंदे गट यांचे युतीचे संकेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार व शिवसेना शिंदे गट यांच्यात युती होणार असल्याचे संकेत दिलेत। युतीचा निर्णय हा कार्यकर्त्यांच्या भावना, स्थानिक राजकीय परिस्थिती आणि जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊन घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। अनिल पाटील म्हणाले की धुळे महानगरपालिकेच्या 19 प्रभागांसाठी एकूण 74 नगरसेवक असणार आहे। त्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सुमारे 45 जागांची मागणी करण्यात आली असून काही 1-2 प्रभागांबाबत कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। मात्र सर्वांना विश्वासात घेऊन युतीची योग्य प्रचार दिशा ठरवली जाईल। मागणीनुसार 43 ते 42 जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच उर्वरित 2 ते 3 जागांबाबत समजुतीने मार्ग काढण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले। जळगाव महापालिकेच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की महायुतीतील सर्व जागा निवडून येतील असा विश्वास आहे। तसेच धुळ्यात शिवसेनेसह योग्य दिशा ठरल्यास महापौर राष्ट्रवादीचाच बसेल असे सूचक विधान त्यांनी केले। महायुतीतील कोणत्याही पक्षाला धक्का देण्याचा आमचा उद्देश नाही असे स्पष्ट करताना अनिल पाटील म्हणाले की यापूर्वी भाजपला युतीची ऑफर दिली होती, मात्र भाजपकडे उमेदवारांची मोठी गर्दी असल्याने त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही। दरम्यान जनतेमध्ये रोष दिसून येत होता आणि अनेक दिग्गज नेते संपर्कात आले। त्यामुळे राष्ट्रवादीने स्वतःहून पाऊल उचलून युतीचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले। भाजप व शिवसेना यांच्यात युती जुळून न आल्याने शिवसेनेने राष्ट्रवादीसमोर प्रस्ताव ठेवला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने युतीसाठी सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचेही अनिल पाटील यांनी स्पष्ट केले। सप्तनगरी न्यूज ब्युरो। शिवसेनेसोबतची जी काही बैठक झाली त्यात काय ठरलेलं आहे, कसं लढवणार आहात? नाही, गेल्या 2 दिवसापासून आमचे स्थानिक पदाधिकारी काही माझ्या माध्यमातून धुळे शहराच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या चर्चेसाठी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। भारतीय जनता पार्टीकडे आम्ही त्या संदर्भामध्ये प्रस्ताव पाठवला होता, पण तो योग्य प्रतिसाद त्यांच्याकडनं मिळाला नाही। पण धुळ्यात बऱ्याचशा आम नागरिकांमधनं, जनतेमधनं अशी एक मागणी व्हायला लागली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यात शिवसेनेच्या बाबतीमध्येही त्यांचं थोडंसं बिनसल्यासारखं वाटलं आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा या चर्चेला योग्य तो प्रतिसाद मिळाला। आज जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 43 ते 44 फॉर्म भरले गेलेले आहेत। माझ्या माहितीनुसार अजून 3 वाजेपर्यंत 45 पर्यंत होतील आणि बाकीचे शिवसेनेने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या चर्चेनुसारच फॉर्म भरला गेलेला आहे। काही 1-2 प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांचा जास्त आग्रह असल्यामुळे त्या ठिकाणी 1-2 प्रभागामध्ये राष्ट्रवादीकडनं किंवा शिवसेनेकडनं काही फॉर्म एबी फॉर्म जरी दिले गेलेले असतील तरी सुद्धा पुढच्या काही काळामध्ये समजवलं जाईल, त्यांच्याशी चर्चा होईल आणि त्याच्यानंतर युतीच्या बाबतीमध्ये योग्य तो प्रचाराची दिशा ठरवली जाईल। नाही, कोणाला धक्का द्यायचा, कुठल्या पक्षाला धक्का द्यायचा आणि तोही महायुतीतल्याच घटक पक्षाला धक्का द्यायचा असा काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उद्देश नाही। आमचा सरळ उद्देश होता, मी जाहीर आपल्या माध्यमांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला ऑफरही दिली होती, मी स्वतःही बोललो होतो, परंतु त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची गर्दी एवढी होती तर ते आम्हाला ज्या पद्धतीने प्रतिसाद द्यायला पाहिजे होता तसा प्रतिसाद दिला नाही। पण जनतेमध्ये ज्या पद्धतीने रोष मला बघायला मिळाला त्यामुळे मला आत्मविश्वास वाढला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक चांगले दिग्गज ज्यांनी सामाजिक कार्य आणि राजकीय क्षेत्रात काम केलेलं जे असेल ते अनेक दिग्गज हे आमच्या संपर्कात आले। आमच्या पदाधिकाऱ्यांशी सातत्याने त्यांची चर्चा केली आणि निवडणूक लढण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे सुरुवातीला पाऊल उचललं। त्यात भाजप शिवसेनेचं त्या ठिकाणी माझ्या मते काही जमलं नाही आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं जमलं नाही, तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये एक प्रस्ताव ठेवला। आमच्याही पदाधिकाऱ्यांनी त्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला आणि हे युती करण्यासाठी आमचं आग्रही भूमिका आहे आणि तशी कदाचित यशस्वी 2 दिवसामध्ये होईल।